नमस्कार, स्वागत आहे आपल्या मराठी भक्ती कथा या यूट्यूब चॅनेलवर. वटपौर्णिमेच्या दिवशी अनेक सुवासिनींच्या मनात एक प्रश्न असतो, लाल, पिवळी की हिरवी, नेमकी कोणत्या रंगाची साडी नेसावी? प्रत्येक रंगाचं स्वतःचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी शुभ मानली जाते, प्रत्येक रंगाचा अर्थ काय आहे आणि पूजेसाठी योग्य रंग कसा निवडावा. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या देशात झाडांची पूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार वटसावित्रीचे व्रत 29 जून 2026 रोजी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा आहे. या दिवशी विवाहित महिला 16 शृंगार करून वटवृक्षाची पूजा करतात. आपल्या देशात झाडांची पूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. धार्मिक कथांनुसार सावित्रीने पती सत्यवानाला परत आणण्यासाठी वृक्षाखाली बसून कठोर तपश्चर्या केली. त्यानंतर यमराज प्रसन्न झाले आणि तिला पुन्हा सत्यवान मिळाला. त्यानुसार वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी कोणत्या रंगाच्या साड्या परिधान कराव्यात, तसेच या व्रताचे महत्त्व नेमकं काय, या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी घालण्याचे शुभ रंग आणि त्याचं महत्त्व. हिरवा रंग हा निसर्ग, वाढ आणि समृद्धीचे प्रतीक आहे. हा रंग आपल्याला सकारात्मक ऊर्जा देतो. तसेच या रंगामुळे घरात सुख शांती वाटते. लाल रंग हा सौभाग्य, प्रेम आणि ऊर्जेचे प्रतीक आहे. हा रंग पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी अत्यंत शुभकारक मानला जातो. पिवळा रंग हा ज्ञान, आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहे. हा रंग धान्य वाढवण्यास मदत करतो. तसेच या रंगामुळे एक प्रकारचे सकारात्मकता येते. केशरी रंग हा उत्साह, धैर्य आणि शक्तीचे प्रतीक मानला जातो. हा रंग नकारात्मक ऊर्जा दूर करून आत्मविश्वास वाढवतो. गुलाबी रंग हा प्रेम, सौम्यता आणि आनंदाचं प्रतीक आहे. हा रंग वैवाहिक जीवनात गोडवा आणि समज वाढवतो. वटपौर्णिमेच्या दिवशी या रंगाच्या साड्या परिधान करा. महिलांनो, वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हिरवी, लाल, पिवळी, केशरी आणि गुलाबी रंगाची साडी परिधान करू शकता. वटपौर्णिमा व्रताचं महत्त्व. वटवृक्षाची पूजा केल्याने पतीचे दीर्घायुष्य वाढते. तसेच कुटुंबाचे कल्याण होण्यास मदत होते. तसेच या दिवशी सौभाग्यवती महिलांनी उपवास आणि पूजा केल्यास अखंड सौभाग्य लाभते. वटपौर्णिमेचे व्रत केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सुख समृद्धी लाभते. वटपौर्णिमेचं व्रत पती पत्नीमधील प्रेम, विश्वास आणि बंध अधिक घट्ट करते. या व्रतामुळे घरात लक्ष्मीची कृपा राहते. तसेच आर्थिक उन्नतीचे योग जुळतात. वडाच्या झाडांचे धार्मिक महत्त्व. धार्मिक मान्यतेनुसार वट वृक्षाचे मोठे महत्त्व सांगितले आहे. हे झाड त्रिमूर्तीचे सालात विष्णूचे मूळ ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये शिवाचे प्रतीक आहे. हे झाड दीर्घकाळ अक्षय राहते, म्हणून त्याला अक्षयवट असेही म्हणतात. सौभाग्यवतीचे वरदान मिळाल्याबरोबरच आरोग्यासाठीही या वटवृक्षाची पूजा केली जाते. भगवान शिवही वटवृक्षाखाली ध्यानधारणा करत असत. वटवृक्ष अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. देवतेसमान मानले जाणारे वटवृक्ष सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे केंद्र मानले जाते. आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मैत्रिणींना आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक कथा, व्रतपूजा विधी, सणांचे महत्त्व आणि आध्यात्मिक माहिती मिळवण्यासाठी मराठी भक्ती कथा चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. वटपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय वटवृक्ष, जय सावित्री माता, जय श्रीहरी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. राम कृष्ण हरी. राम कृष्ण.